आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण स्नेही शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पर्यावरण तज्ञ प्राध्यापक श्याम असोलेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आजच्या या पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना नेमकी काय आहे? तुम्ही जसं म्हणालात आत्ता तसं कनेक्टिंग पीपल टू नेचर किंवा कनेक्टिंग पीपल विथ नेचर ही त्याची कल्पना आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की चला आपण निसर्गात रममाण होऊया किंवा चला आपण निसर्गाशी जोडून घेऊया, हाच त्याचा खरा गर्भित अर्थ आहे. दोन प्रकारे या गोष्टींकडे आपल्याला पाहता येईल. एक म्हणजे नुसता शब्दार्थ आपण पाहिला तर आपण निसर्गात जाऊया म्हणजे मग आपण सहल काढूया, कुठेतरी टुरिझमला जाऊया, असा त्याचा एक अर्थ घेता येईल. मग त्याच्यामध्ये थोडं पुढचं पाऊल असं म्हणता येईल की चला आपण इको टुरिझम करूया, असं त्याचं पुढचं पाऊल आपल्याला म्हणता येईल. पण मला असं वाटतं की इतका संकुचित अर्थ आपण घेऊ नये, आपण त्याचा जास्त व्यापक अर्थ घेतला पाहिजे. आणि विशेषतः आता महाराष्ट्रामध्ये बळीराजा खुश नाही आणि चांगला मान्सूनचा पाऊस पडणारे हे वृत्त हातात येऊन सुद्धा म्हणावा तेवढा बळीराजा खुश दिसत नाहीये. ह्या व्यापक प्रश्नाकडे आपण पाहताना निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याचा आपण शोध घेतला पाहिजे. विशेषतः शहरी माणसं त्याचा शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. पण मग आता पर्यावरणाशी शेती कशी आपण जोडली जाऊ शकतो? शेवटी आपण माणसं म्हणून आपण जे काही खातो किंवा आपलं स्वतःचं जे जगणं आहे ते 100% शेतीमधून निर्माण होणाऱ्या वस्तूंशीच, मातीमधून पैदास होणाऱ्या वस्तूंशीच जोडलेलं आहे. म्हणजे ते गाईचं दूध असो, नाहीतर फळं असो, नाहीतर आपलं रोजचं जेवण असो, भात भाजी पोळी, हा सगळा शेतीत येणारा पसार आहे. यातलं ऑलमोस्ट कुठलीही गोष्ट आपण ही यंत्रातून किंवा विशेषतः कारखान्यातून येणारी नाही. जर आपण कारखान्यातून येणारी एखादी गोष्ट खात असलो तर तिचं इनपुट सुद्धा हे फक्त शेतीतून येणाऱ्या वस्तूंचं असतं. त्यामुळे शेती आणि शेतीमधून निर्माण होणारे उत्पादन हे आपल्या जगण्याशी फार जवळचा संबंध ठेवून आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं तुमचा हा जो प्रश्न आहे की पर्यावरणपूरक शेती ही आपण आजच्या पर्यावरण दिनाच्या दृष्टीने कशी पाहिली पाहिजे, मला वाटतं हा खरंच कळीचा मुद्दा आहे. आणि याचा संबंध 3-4 गोष्टींशी आहे. एक म्हणजे आपण विकास किंवा आपण उत्पादन कशा पद्धतीने पाहतो हा एक, आणि दुसरं म्हणजे त्या उत्पादनाला लागणारे जे इनपुट्स आहेत ते इनपुट निर्माण करून देण्यासाठी आपण किती दक्ष आहोत. या मला वाटतं 2 गोष्टी आहेत. आणि ही गोष्ट फक्त खेड्यांमधल्या लोकांवरती सोपवून चालणार नाही, कारण त्या शेतीमालाचं पुष्कळचं कन्झम्पशन हे आपण शहरात करत आलो आहे. तुम्हाला या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी नेहमी सांगतात की विकास हवा आहे पण तो अश्रुविरहित विकास हवा आहे. म्हणजे काय? म्हणजे असं की आपण जो विकास करणार आहोत त्यामधून त्या विकासासाठी म्हणून जे पायाचे दगड बनणारे, जे आपलं श्रम त्यासाठी देणारे त्या लोकांचाही विकास त्या विकास प्रक्रियेमध्ये झाला पाहिजे. ही कल्पना फार महत्वाची आहे. आणि आपण जर असं विचार केला की आज शेती बाबतीत आपण असं करतोय का, तर शेतीमाल हा आपल्याला हवा आहे, आपल्या हव्या त्या पद्धतीने हवा आहे, परंतु आपण शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल का असा आपण विचार केलेला नाही. आणि हा फायदा फक्त भाव या अर्थाने नव्हे तर शेतीमाल निर्माण करताना लागणारी जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती आपण निर्माण करून देतोय का. एक साधं उदाहरण आपण घेऊया, ते म्हणजे पाणी. शेतीला पाणी लागतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतीला खतं पण लागतात. पण जर आपण गाय आणि म्हैस अशा प्रकारचे पशु जर राहिले आणि सगळा पालापाचोळा कचरा आणि शहरामधला कचरा या सगळ्यांपासून आपण जर सेंद्रिय खत तयार केलं आणि ते खत जर आपण शेतीला पुरवलं तर शेतकऱ्यांचा त्यातनं पुष्कळ फायदा होईल. नंबर 2 म्हणजे आपण जे पाणी पुरवत आहोत ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे. ते स्वच्छ पुरवण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं मलमूत्र आपण निर्माण करणार सांडपाणी याच्यावरती आपल्याला प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे नुसते आम्हाला अन्न चांगलं मिळावं आणि शेतीतून आम्हाला हे मिळावं असं बोलण्याच्या आधी आपलं स्वतःचं पण काहीतरी कर्तव्य आहे शहरात राहताना सुद्धा, हे आपण विसरून चालणार नाही. पर्यावरण स्नेही शेती म्हणजे नेमकं काय असेल किंवा हेच आहे का, म्हणजे कशी करायला पाहिजे का, ती सेंद्रिय शेती असेल, काय असेल? आहे त्याच्यामध्ये 2-3 स्तर आहेत या चर्चेमध्ये. एक म्हणजे की शेतीला लागणारं जे रसायन आहेत आणि शेतीला लागणारं जे खत आहे ते शक्यतो सेंद्रिय वापरावं आणि जैविक खतं आणि जैविक कीटकनाशकं वापरावी. हा त्याचा एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे असा की आपण शेती करताना जंगलतोड करू नये, शेती करताना शेतीचं यील्ड वाढावं यासाठी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, यासाठी जास्त सुशिक्षित पद्धतीने आपण शेती करावी. शेतीचे नवीन तंत्रज्ञान आपण वापरून
कमी जागेमध्ये जास्त शेती करता आली तर लोकांची भूकही भागेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. म्हणजे हे पण स्तर त्याच्यामध्ये आपल्याला चर्चेमध्ये घ्यावे लागतील जर आपण पर्यावरणपूरक शेती अशीच आपण चर्चा करणार असलो तर. हो, पण म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी समजतायत पण त्या वळत नाहीयेत. सगळ्यांना पटते की हे करायला पाहिजे, तर सुरुवात आपण कुठे करायला पाहिजे, काय आपण सांगू शकाल? मला असं वाटतं की अगदी खोलात जाऊन विचार केला आणि विशेषतः आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण बसलोय म्हटल्यानंतर अगदी खोलात जो विचार केला तर मी निसर्गाशी कसा जोडला गेलो आहे, मला वाटतं हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की बाजारात जाऊन आपण वस्तू विकत आणू शेतीमालाच्या, तर तो फक्त शेतकऱ्यावरती अन्याय असं नाही, तर तो एकंदर निसर्गावरतीच केलेला अन्याय आहे आणि एकंदर उत्पादन प्रक्रियेवरतीच आपण घाला घालतोय, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे फक्त बाजारू पद्धतीने याकडे आपण न बघता एक 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 पूर्णपणे असं इंटिग्रेटेड सिस्टम आहे ही, असा आपण विचार केला तर मला वाटतं ते जास्त प्रोडक्टिव्ह ठरेल. आणि ते आज आपल्या समाजामध्ये होत नाही, ही खरी खंत आहे. आणि म्हणून आपल्याला जे प्रश्न दिसत आहेत सगळे, या सगळ्यांची या प्रश्नांनी उचल खाल्ली आहे ती शहरी माणसांनी आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल वापरतायत त्यांच्याकडून ही जबाबदारीचं वर्तन दिसत नाहीये, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत पूर्वी आपण म्हणत होतो की इंडस्ट्रीज प्रदूषण करतात, पण आज आपल्याला दिसतंय की प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा सरकार या पातळीवरती पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होताना दिसतात. आणि काही प्रमाणात का होईना असं नक्की म्हणता येईल आपल्याला की कारखान्यामधलं प्रदूषण आपल्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे. पण असं आपल्याला शहरामधून निर्माण होणारं सांडपाणी, आपल्या टॉयलेटमधून निर्माण होणारं सांडपाणी याविषयी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. तर मला असं वाटतं ही खरी चिंतेची बाब आहे. आणि केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशभर नद्या प्रदूषित झालेल्या आहेत यामुळं, आणि याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांवरती आणि शेती या व्यवसायावरती प्रचंड अन्याय होतो या सगळ्या प्रकारामध्ये. पण मग आता नेमकं आम्ही काय करावं? लोकसहभाग ह्याच्यामध्ये वाढवायचे, जागरूकता वाढवायची, तर नेमकं काय करायला पाहिजे? मला असं वाटतं की सगळ्यात म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे किंवा निश्चय करायला पाहिजे की मी आता सेंद्रिय शेती करीन किंवा शेतीमध्ये. पण या संदर्भात दोष मी अजिबात शेतकऱ्याला देणार नाही, मी स्वतःला दोष देईन त्या बाबतीमध्ये. तो म्हणजे असा की मला मी जितके रुपये खर्च करतो त्यामध्ये मला जास्त वजन पाहिजे का जास्त चांगली क्वालिटी पाहिजे मला, बरोबर, ह्याचा मी निर्णय केला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेंद्रिय टोमॅटो हा जास्त चविष्ट आहे दुसऱ्या प्रकारच्या टोमॅटोपेक्षा. पण आपण जर आपल्याला जास्त वजनाचा टोमॅटो घरी आणायचा हा निश्चय आपण केला तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी हे म्हणणं फक्त तोंडापुरतं ठरेल. त्यामुळं आपण स्वतःचं शिक्षण वाढवणं या संदर्भामध्ये, आणि आपलं शरीर, आपण जे खातो आणि आपल्या आजूबाजूला असलेली जमीन आणि संसाधनं याचा डायरेक्ट संबंध आहे हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि तो संबंध आज आपण एस्टॅब्लिश केलेला नाही, आपण फक्त बाजारातून शेतीशी संबंधित आहोत. मला वाटतं हे खरं शेतीचं मुख्य दुखणं आहे. त्यामुळे अन्यायकारी व्यवस्था तयार होते असं दोन्ही बाजूला लोकांना वाटतं. पण म्हणजे खरंच प्रदूषणाची खूपच मोठी गंभीर समस्या आहे. पर्यावरण आपण राखायलाच पाहिजे. यासुद्धा तुम्हाला एकच मुद्दा चटकन सांगतो की भारतीय संविधानामध्ये जी 51वी जी घटना दुरुस्ती केलेली आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की निसर्गाशी आपण जोडून घेतलं पाहिजे, हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे, मूलभूत कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. किंवा माझ्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही, निदान एवढं जरी आपण आज निश्चय केला तरी आजच्या या दिनाच्यासाठी तो नक्कीच समर्पक ठरेल. आणि आपण आलात आणि खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.